बातम्या विस्तारानं. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं असून शेतकऱ्यांना तातडीची आणि सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जोपर्यंत पूरग्रस्त भागातलं पाणी कमी होत नाही आणि त्या ठिकाणी सफाई होत नाही तोपर्यंत तिथल्या नागरिकांची जेवणासह अन्य सगळी व्यवस्था सरकारच्या वतीनं केली जाईल असं त्यांनी सांगितलं. घरं, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झालेलं आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषांमध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल असं ते म्हणाले. पुरामुळे जमीन खरडून गेल्याच्या तक्रारींवर सरकार सकारात्मकपणे मदत करेल असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 102% पाऊस पडला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्याचे जसे पंचनामे येत आहेत तशी मदत केली जाईल. आतापर्यंत 31,64,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी 1,829 कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित केले आहेत. येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ती जमा होईल तशा सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मदत जाहीर करण्याची ही प्रक्रिया निरंतरपणे चालू राहणार असून यापुढेही मदत निधीचे GR वेळोवेळी जारी केले जातील असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल असं ते म्हणाले. जवळपास 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये. कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय, त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे, ते काम काही थांबवलेलं नाहीये. आता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची, अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे, जेणेकरून ही तातडीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. यासोबत मृत्यू असेल किंवा दुर्दैवी घटना असतील त्याला मदत करण्याच्या संदर्भातले अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर दिलेले आहेत. जनावरांचं जे नुकसान आहे त्या संदर्भातले अधिकारही आपण लोकल स्तरावर दिले आहेत. पुरामुळे जे काही घरांची हानी होते त्याचे अधिकार हे लोकल स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेले आहेत आणि त्यांना उणे पद्धतीने देखील त्याचा विड्रॉल करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे, जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठलीही कमतरता पडणार नाही.